नमस्कार, मी सुशील कांबळे. प्रथम सर्व महापुरुषांना माझी वंदन. आज आम्ही आमच्या वार्डात 4 नंबरमध्ये आंबेडकर नगरमध्ये आहे. तर इथली परिस्थिती तुम्हाला मी दाखवतो. असं आहे की सुजलाम सुफलाम व्हायला लागले, सगळ्या सुखसुविधा मिळायला लागल्यात असं एकीकडनं नेते मंडळी सांगतात. आता तुम्ही बघा, सुखसुविधा आम्हाला मिळालेल्या तुम्हाला दाखवतो. बघा गटर तुंबलेले, त्याच्यानंतर हे बघा, ही रस्ता खांदलेला आहे, पाईपलाईन टाकल्या रस्त्यावरती. बघा, एक 5 मिनटं माणूस जर उभा राहिला तर त्याला पावडर लावायची आणि मेकअप करायची गरज नाही. 5 मिनटातच गोरापान होतोय. काळा माणूस जरी असला तर पांढरा फेट दिसणार तुम्हाला. त्याच्यानंतर ही बघा काय, ही गटर तुंबलेली अक्षरशः नरकचा वास येतो ना, सेम तसा नरकाचा वास येतोय. कुठल्याही एका नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्या तरी एखाद्या नेत्यांनी इथं ह्या गटरीपाशी 5 मिनटं उभं राहावं किंवा आमच्या इथं रस्त्यावरती एक 5 मिनटं उभा राहून दाखवा. म्हणजे त्यांना समजेल की इथं अडचण काय आहे, दुःख काय आहे आणि इथल्या व्यथा काय आहे. त्या पाईपलाईन झाली ठीक आहे की, पण त्या पाईपलाईनीच्या मुळं लोकांना का नाही त्या श्वसनाचे रोग होऊन मरून जातील लोक आमच्यातली. अशी परिस्थिती आहे. एवढा फपुटा उडायला लागलाय. आता ह्या गाड्या बघा, गाड्या भरल्या त्या धुरळ्यानं. बघा ही धुरळा, हां ही काय पद्धत आहे का? माझं हात जोडून विनंती आहे नगरपालिकेला की होता होईल तेवढ्या लवकर ह्याच्यावरती काहीतरी योग्य ते निर्णय घ्यावा. नसेल तर माझं सरळ एक म्हणणं आहे की परशुराम भैया मोरे, तुम्ही तुमच्या जागर फाउंडेशनमधून आमच्या इथल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या आम्हाला निवारण करून द्या. ही तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.